नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण ज्या महाराष्ट्रात जे आता आरक्षण विषयक असेल किंवा एकमेकांच्या ह्याच्यावर शिंतोडे उडवण्याचं काम चालू आहे सध्या, आणि सामान्य माणसाला याबद्दल काय वाटतं, ही जी महाराष्ट्रात येणारी अराजकता आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. तर याविषयी सामान्य जनतेचे आम्ही मतं जाणून घेत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश फरांदे. गेल्या 2-3 महिन्यापासून आपण सगळेजणच बघतो आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काही नेतेमंडळी म्हणा किंवा काही आंदोलनकर्ते म्हणा, ज्या पद्धतीनं जातीयवाचक म्हणा किंवा वेगवेगळ्या समाजामध्ये काही वक्तव्य करत असताना, सोशल मीडियावर बोलत असताना अनेक वेगवेगळ्या समाजामध्ये राजकीय तेढ निर्माण होईल, वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये एकमेकाबद्दल अराजकता निर्माण होईल, अशा प्रकारची वक्तव्य किंवा अशा प्रकारचे काही शब्द वापरले जात आहेत. निश्चितच हे कुठंतरी लोकशाहीचा अवमान करणारे वक्तव्य आहेत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला एकत्रित धरून या संविधानाची निर्मिती केली, किंवा ज्या महात्मा फुलेंनी, ज्या अण्णाभाऊ साठेंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, थोर महापुरुषांनी सर्व समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन ही स्वराज्याची लढाई लढली, एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात स्वराज्य निर्माण केलं. त्याच महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीची वक्तव्य आणि वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे शब्द वापरले जात असतील तर निश्चित कुठंतरी या महापुरुषांचा सुद्धा अवमान यांच्याकडून होतो आहे, अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि सुरुवातीला यांचा पहिल्यांदा खरं तर मी निषेध करतो. माझी विनंती आहे, ज्या पद्धतीनं हे सगळं चाललं हे कुठंतरी थांबलं पाहिजे, थांबवा. आणि संविधान, कायदा, सुव्यवस्था याच्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवू. निश्चित ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार, हक्क मिळाले पाहिजेत, ही आमची तीव्र भावना आहे. आम्ही सर्वजण स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समाजातील गेले 20-30 वर्ष झालं आम्ही सोबत वावरतो आहे. आम्हाला एकमेकाचे जाती धर्म माहीत नाहीत, एकमेकाच्या ताटात आम्ही जेवतो आहे आणि अडचणीच्या काळी मित्र धावून येतो आहे, सहकारी धावून येतात. ते कुठल्या जातीचे ते पण आम्हाला माहीत नव्हतं. पण गेल्या काही दिवसात वेगवेगळे ग्रुप काढून त्या ग्रुपच्या माध्यमातून काही ती भडकाऊ भाषणं करून 2 मित्रांमध्ये, 2 सहकाऱ्यांमध्ये किंवा स्थानिक पातळी गावगावामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीचं काही भावना 2 मित्रांमध्ये निर्माण होत चालली. कुठंतरी हे थांबवावं. आणि सरकारला मी विनंती करतो की आरक्षण असेल किंवा आंदोलन असेल, कुठंतरी सामंजस्याने सगळ्यांनी संविधान आणि कायदा ह्यांच्याशी तडजोड करत, ह्यांच्याशी एक पाया म्हणून राखत याच्या संदर्भामध्ये एक योग्य निर्णय घ्यावा. आम्ही सर्वजण सामाजिक कार्यकर्ते, वेगवेगळ्या संघटना निश्चित सरकारला याच्यातून सहकार्याचीच भूमिका आमची आहे. एवढे या ठिकाणी बोलतो आणि माझं मनोगत थांबवतो. महाराष्ट्रात जे राजकारणावरून जे लोकांच्या मनात जे विष पेरलं जाते जातीमध्ये, त्याबद्दल मराठी रोकटोक न्यूज चॅनेलने एक असा निर्णय घेतला की बाबा सर्वसामान्य माणसांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या जाणून घेण्यासाठी आदरणीय सुभाषदादा जेदेंनी सर्व जातीच्या लोकांना या ठिकाणी गोळा करून बोलावलं. मी ज्या गावात राहतो, शिवतागरवाडीमध्ये, वार्ड क्रमांक 5मध्ये, तर त्या गावात तर कुणाला कुणाची जातच अक्षरशः माहिती नाही की हा ह्या जातीचा आहे की तो त्या जातीचा आहे. जातपात हा आमच्या गावात कसल्याही प्रकारचं मानलं जात नाही. कोणाचं काही दुःख असू द्या, सुख असू द्या, अख्खं गाव धावून न बोलावता आपल्याच घरातला कार्यक्रम आहे असं समजून तिथं असतं. आजपर्यंत आम्हाला तर माहितीच नाही बाबा कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कशाचा आहे. परंतु ही जे महाराष्ट्रात आतापर्यंत जे चाललेलं जे वातावरण तापवण्यात येतं आहे की 2 जातीत तेढ निर्माण करण्याचं किंवा ह्या जातीचं आरक्षण, त्या जातीचं आरक्षण, परंतु नेत्यांना एवढं सांगू इच्छितो की बाबा हे तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्वसामान्य माणसांचं नुकसान कशासाठी करताय तुम्ही. आम्ही तर इथं एकोप्याने राहतो आहे. आता आम्ही इथं 4-5 जण उभे आहे. आम्ही तर एकमेकाची जात बी विचारत नाही किंवा आम्ही एकमेकाला जातीविषयी बोलतसुद्धा नाही. आम्ही किती केलं तरी गुण्यागोविंदानेच नांदतो आहे. आणि आम्ही कुठल्याही जातीला विरोध करणार नाही की ह्यांना आरक्षण देऊ नका आणि त्यांना आरक्षण द्या, असं आमचं अजिबात मत नाही. तो राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा अधिकार आहे. आम्ही एवढं मोठं नाही की कुणाला आरक्षण द्या म्हणायला किंवा देऊ नको म्हणायला. फक्त पुढाऱ्यांना एक विनंती राहील की महाराष्ट्रात जे शाहू, आंबेडकर, फुले यांनी जे महाराष्ट्राची संस्कृती जपली त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न हे पुढारी कुठेतरी करत असतात. त्याबद्दल मी पुढाऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की कसल्याही प्रकारचे तुम्ही वादग्रस्त वक्तव्य करून, जेणेकरून की आम्ही बाबा एका ताटात जेवतो, एकत्र राहतो आहे, त्याला कुठेतरी गालबोट लागेल असं वक्तव्य करू नये. कारण तुमची पोळी भाजण्यासाठी सर्वसामान्य माणसांना वेठीच धरू नका. एवढंच मी मराठी रोकटोक न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि आदरणीय सुभाषदादा जेदेंना एक
देवा तेवढं धन्यवाद कमीच म्हणेल. कारण की त्यांनी सर्व जातीच्या लोकांना गोळा करून आम्हाला आधी विचारलं की तुमचे काय प्रतिक्रिया आहेत. आम्ही एकच सांगितलं, बाबा आम्ही जात मानणारी नाही, आम्हाला 2च जाती आहेत, एक महिला आणि एक पुरुष. याच्या पलीकडे मला तर दुसरी जातच माहिती. आज महाराष्ट्रभर सगळीकडे फक्त आरक्षण आरक्षण आरक्षणाचाच विषय चालू आहे. परंतु वाढती महागाई आणि झालेले दुधाचे दर कमी, साखरेचे वाढलेले भाव, पण ऊसाला भावसुद्धा मिळत नाही, याच्यावर बोलायला कोणी तयार नाही. बेरोजगारी वाढल्यामुळं बँकासुद्धा आज तरुण पोरांना कुठल्याही प्रकारचं कर्ज देत नाहीत. ऊसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, आणि इथं जी महागाई वाढत चालली याच्यावरती बोलायला कोणी तयार नाही. ज्यांनी त्यांनी उठायचं आणि राजकीय पुढाऱ्यांनी फक्त ह्या विषय डायव्हर्ट करण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा सर्व समाजाच्या पुढाऱ्यांनी लावून धरलेला आहे. परंतु वाढती महागाई ही ह्या मूलभूत गोष्टींच्याकडं कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अहो इतकी बेकारी वाढलेली, बेरोजगारी वाढलेली की तरुणांना हाताला काम नाही, आणि तुमचं फक्त काय आरक्षण 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 ह्याच्याशिवाय कुणी दुसरं काय बोलायला तयार नाही. दुधाबद्दल बोलत नाहीत, ऊसाबद्दल बोलत नाहीत, वाढती महागाई याच्याबद्दल कोण बोलत नाही. आज तरुण वर्ग संपूर्ण संपलेला आहे, कारण हाताला काम नाही, नोकरी नाही, खिशात पैसे नाहीत, आणि काय करणार आहे ती लोक. फक्त आरक्षणाच्या नावाखाली भडकून लोक सोडून द्यायची आणि मजा बघत बसायची, असं यांचं काम चालू झालेलं आहे पुढऱ्यांचं. याच्या व्यतिरिक्त आता मला जास्त काही बोलायचंच नाही. माझं नाव सचिन विलास मोरे, मी निराशिव तक्रारचा रहिवासी आहे, आणि अनेक समाज घटकात मी काम करत असताना सर्व जाती धर्मांना आम्ही समान मानून, मानवता मानून सगळे एकत्रित काम करत असतो, आणि सामाजिक कार्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अग्रेसर असतात. तर अशा महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये, महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे, आणि या संतांच्या भूमीमध्ये संस्कृतीला फार महत्त्व दिलं जातं. परंतु जे आजचे आपले सेवक आहेत, जे व्यासपीठावर ज्यांना आपण राजकीय नेते म्हणतो, ते खऱ्या अर्थाने जनता त्यांची मालक आहे, आणि सेवकांनी असा अपशब्द बोलून असं चुकीच्या पद्धतीचं काय वक्तव्य करू नये की ज्यामुळे आमच्या जाती धर्मात, समाजात कुठलाही तेढ निर्माण होईल. कारण आपला हा देश संविधानाच्या आधारावर चालतो, आणि संविधानामध्ये सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य असतं. त्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाने आपला अधिकार, आंदोलन असेल, तुमचे न्यायप्रविष्ट बाजू असेल, ते मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु चुकीचं जे काल वक्तव्य झालं हिंगोलीमध्ये, त्या राजकीय नेत्यांचं मी नाव घ्यायला इतपत मोठा नाही आहे, परंतु ते आमचे सेवक आहेत इतपत म्हणायला तर मी योग्य आहे. आणि ज्या सेवकांनी काल वक्तव्य केलं मराठा समाजाविषयी, तर अशा चुकीच्या वक्तव्यावरून कुणीही समाजातील सर्व जाती धर्मांनी एकमेकांच्यात वाद निर्माण करू नका. कारण आरक्षण हा मुद्दा संविधानिक आहे, आणि संविधानामध्ये पुराव्याची गरज असते. कागदोपत्री जेवढे पुरावे ओबीसी समाजाचे तिथं दाखल होतील, आणि ते जर न्यायप्रविष्ट बाजूत बसत असतील त्या चौकटीत, तरच आपल्याला त्या समाजाला आरक्षण मिळणार आहे. परंतु आरक्षण मिळण्याच्याच आधी आपण एकमेकाच्यात वाद निर्माण करतो आहे. परंतु मला त्या राजकीय नेत्यांना सांगायचं आहे की आज समाज हा सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, त्याच्यामुळे तुमच्या वक्तव्याला कुणीही इथे भीक घालणार नाही, आणि आमच्यामध्ये एकमेकांच्यात कधीही वाद होणार नाही. ही सर्वसामान्य माणसाची आज व्यथा आहे. कारण ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मला रक्त देणारा हाच सर्व बहुजन समाज होता. त्याच्यामुळे मी ह्या समाजाचे ऋण कधीच फेडणार नाही. कारण देशासाठी आपल्या बॉर्डरवर सर्व जाती धर्माचे लोक आपलं रक्षण करत असतात, तसं महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्मातील लोक एक आहोत. कारण भारताचं संविधान सांगतं आम्ही भारताचे नागरिक एक आहोत. ह्या मुद्द्यावरती मी समाजाला आव्हान करतो की कोणाच्याही राजकीय वक्तव्याला बळी न पडता सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र नांदावं. हीच महाराष्ट्राची संस्कृती पुन्हा एकदा आपण दाखवून महाराष्ट्रात आरक्षण हा विषय गाजलेला आहे, आणि आरक्षण मिळणार हे न्यायप्रविष्ट बाजूचा विषय आहे, आणि न्यायालय योग्य कागदपत्र तपासून त्यांच्या चौकटीत बसत असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना आरक्षण हे मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या खऱ्या अर्थाने तेढ निर्माण झाला नाही पाहिजे. परंतु सरकारने ज्या गोष्टीकडे खऱ्या अर्थाने लक्ष द्यायला पाहिजे, महाराष्ट्र किंवा भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. खरं अर्थ शेतकऱ्याचा आज कंबारटं वाकले, त्या शेतकऱ्याला बिचाऱ्याला औषधाचा खर्च झेपेना, अवकाळी पाऊस पडतोय त्याच्यामुळं पीक उगवेना, त्याच्या पोटाची समस्या त्याला सुटेना. खऱ्या अर्थाने
सरकार त्यांचं अपयश दडवण्यासाठी लोकांमध्ये तेढ निर्माण करते काय असा एक संशय निर्माण आता इथं व्हायला लागलेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. तरुण वर्ग बेरोजगार झाला आहे, त्यांना नोकऱ्या निर्माण करून दिल्या पाहिजेत. अनेक अडचणीत ह्या देशात त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आरोग्याच्या समस्या आहेत त्याही सोडवण्याचा सरकारने प्रयत्न केला पाहिजे. परंतु सरकार ह्या गोष्टींना बगल देऊन एका वेगळ्या दिशेकडं हा समाज भरकटतोय. तर माझं एकच आव्हान राहील की ह्या पॉलिटिकल स्टंटला बळी न पडता आपण येणाऱ्या काळात सगळ्यांनी एकजुटीने एकमत ठरवून जो ह्या गोष्टींना मदत करेल त्यांना मतदान करायचं, एवढंच मी आवाहन करतो. मी संतोष मोहिते, एक नेर नागरिक आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व राजकीय नेत्यांनी जे वक्तव्य करतात, जातीमध्ये तेढ निर्माण करतात, हे वक्तव्य त्यांनी करू नये आणि समाजात तेढ निर्माण होईल असे बोलू नये, एवढंच बोलतो. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.